वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साधक युक्ती आणि बाधक युक्ती सांगितली. साधक युक्ती या शब्दाचं वर्णन करत्याला अनुकूल मी सांगितलं तुम्हाला. साधक म्हणजे अनुकूल आणि बाधक म्हणजे प्रतिकूल. जे अनुकूल स्वरूपाचं आहे त्याला धरून ते मनन करावं आणि ज्याला जे प्रतिकूल स्वरूपाचं आहे ते त्यात मनन करू नये. असं थोडंसं तुम्हाला त्याचा फरक करून सांगितलं ना. जे आरोग्याला अनुकूल आहे ते खावं. जे आरोग्याला प्रतिकूल आहे ते खाऊ नये. आरोग्य चांगलं राहण्याकरता काय केलं पाहिजे? चांगलं खाल्लं पाहिजे असं नाही. जे साधक आहे आपल्या शरीराला जे योग्य आहे ते अनुकूल आहे जे पचण्यासारखं आहे ते खावं. जिभेला चांगलं लागतं म्हणून खावे नव्हे. म्हणून संतांनी देवाकडे मागणी केली. मागणीचं वर्णन करताना हे सांगितलं, संत देवाकडे कधीही मागत नाहीत तेच संत. मागत नाहीत तेच संत. मग संतांनी मागितले की नाही? किती तर मागणे ते एक तुझ प्रती आहे, हेची दान देगा देवा. किती तर मागणी पर अभंग आहेत. आणि संत कधी मागत नाही. मागणे ते आम्हा काय अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आम्ही काय मागत नाही. मागत नाही म्हणतात आणि बरेच मागणारे अभंग आहेत. तिथं वर्णन करताना असं वर्णन केले, परमार्थाला जे साधक आहे ते मागितलं, परमार्थाला जे बाधक आहे ते मागितलं नाही. आता परमार्थाची साधना करायची. परमार्थाची साधना करण्याकरता देवा संत संग देई सदा, हे साधक आहे ना. परमार्थाला बाधक आहे धन नको, संपत्ती नको, हे बाधक आहे. तसं मनन करत असताना जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होण्याचा त्याचा निश्चय झाला पाहिजे. मी ब्रह्मस्वरूप आहे, हा जीव ब्रह्मापासून वेगळा नाही असा निश्चय होण्याकरता त्याला जे साधक युक्ती सांगितली ते मनन करायचं. त्याला जे बाधक सांगितलं ते मनन करायचं नाही. त्याचा त्याग करायचा. जगत आपल्यापासून भिन्न आहे का अभिन्न आहे? घरापासून मी भिन्न आहे का घराशी अभिन्न आहे? भिन्न आहे त्याचं चिंतन करायचंच नाही. त्याला बाधक म्हणतात. चिंतन आपण करतो हे बाधक. म्हणून त्याचं चिंतन करायचं नाही. बाधक युक्तीचं चिंतन करायचं नाही. साधक युक्तीचं चिंतन करायचं. त्याला जे योग्य आहे अनुकूल आहे निश्चय होण्याकरता त्याचं चिंतन करायचं. मग त्यांनी दृष्टांत दिले की नाही? काय दिले दृष्टांत? ईश्वराच्या स्वरूपाचं चिंतन करायचं. ईश्वराच्या स्वरूपाचं चिंतन करायचं. ईश्वर कसं आहे? सच्चिदानंद आहे. जीवाचं स्वरूप कसं आहे? ह्या दोघांचं स्वरूप एक आहे. जीवाचं जे स्वरूप आहे तेच ईश्वराचं स्वरूप आहे. जे ईश्वराचं स्वरूप आहे तेच जीवाचं स्वरूप आहे. तेच मनन केलं तर ऐक्याचा निश्चय पक्का होतो. ऐक्याचा निश्चय पक्का होतो. अभ्यास करायचा आहे तुम्हाला परीक्षेचा. परीक्षेचा अभ्यास करण्याकरता काय करतात घरातली मुले? परीक्षा होईपर्यंत टीव्ही पाहायची नाही का? बाधक आहे त्याला ते क्रिकेट चालू आहे ना, पण तुझ्या अभ्यासाला प्रतिबंध करतात ना ते. कोण जिंकलं? कोणी का जिंकणार नाही तरी जाईना तिकडं.
तुझी परीक्षा होईपर्यंत ते तुझ्या डोक्यात येता कामा नये. तुझ्या परीक्षेला ते प्रतिबंध करते अभ्यासाला. आता आपण बसलोय, कोणाचा मोबाईल आला तर ते घेता येऊन आपण काय केला? सायलेंट केला. का? बाधक आहे. हा, ज्यात आपण ऐकायला बसलोय, कोणाचा मोबाईल आला की कोणाचा येऊन गेला, कोणाचा येऊन गेला, मी ब्रह्माचा आणि जीवाचा लक्षात राहील आपल्या. हा, आपलं लक्ष तिकडच, कोणाच्या येऊन गेला असेल, कोणाच्या येऊन गेला असेल, साहेबाचा येऊन गेला असेल, का ग्राहकाचा येऊन गेला असेल, काय कामगाराचा येऊन गेला असेल. प्रतिबंधचा का नाही तो. हा, मग तसं मनन करत असताना ईश्वराचं स्वरूप आणि आपलं स्वरूप, जसा ईश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे तसा जीवही सच्चिदानंद स्वरूप आहे. ईश्वर जसा परब्रह्मापासून वेगळा नाही तसा हा जीव सुद्धा त्या परब्रह्मापासून वेगळा नाही, असं मनन करायचं. साधक युक्ती म्हणतात. जी बाधक युक्ती आहे ती बाजूला सारायची, ती मनाने सारायची बरं का, हाताने नव्हे. हे मनाचं काम आहे इथं. आता सगळं मनाचं काम आहे इथं, बाकी कशाचं काम नाही. अर्जुनाला देवानी काय सांगितलं? होय सूरदास, अर्जुनाला देवानी काय सांगितलं? का देवाने अर्जुनाला काय सांगितलं? काय सांगितलं? तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुना, तुला मन स्थिर करायचं ना, काय कर? सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तीन उपाय सांगितले. किती? तू मन हे मीची करी एक सांगितलं, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. का सांगितलं असं? अर्जुना, तू मला मनच देऊन टाक. मन देऊन टाक म्हणजे मन ही वस्तू उचलून देण्यासारखी आहे का? मोबाईल मला देऊन टाकला, वही मला देऊन टाकला, तसं मन उचलून देता येतं का? मग तू मन हे मीची करी, तुझ्या मनाचा विषय देव कर. मनाचा विषय देव कर, दुसरं काही करू नकोस. अर्जुनला देवा हे फार अवघड आहे म्हणाला. काय फार अवघड आहे म्हणा. मासं कर म्हणले, ते जमत नाही ना. माझी या भजनी प्रेम धरी, माझं प्रेमाने भजन कर. काय कर? माझं प्रेमाने भजन कर. देवा हे पण अवघड आहे म्हणाला. मासं कर, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. जे जे तुला कोणी भेटेल त्या व्यक्तीच्या ठिकाणी तू मलाच पहा आणि नमस्कार कर. हे कर. हा अभ्यास आहे, हा मननाचाच अभ्यास आहे हा. अर्जुन म्हटला, देवा हे पण अवघड आहे म्हणाला. मग ज्ञानोबा म्हणले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मनन घडणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. उगाच अधिकाऱ्याचं लक्षण केलं नाही ना, सगळेच मुक्त झाले असते एका क्षणात. एका क्षणामध्ये मुक्त झाले असते. उगाच वर्णन केले दुर्लभ आहे म्हणून. मनन करण्याकरता तेवढ्या तयारीने मनुष्य तिथे गेला पाहिजे ना. कधी मनन घडेल? कधी घडेल? ज्याचा विक्षेप दोष गेलेला आहे, मल दोष गेलेला आहे, त्यालाच मनन घडेल. आपलं यातलं काहीच गेलेलं नाही. आपलं यातलं काहीच गेलं नाही, कसं का मनन घडेल?
अवघड आहे ते मनन घडणं. मनन केलं पाहिजे. अधिकाऱ्याचं लक्षण सांगत असताना त्याला खरंच जीव ब्रह्मैक्य ज्ञान व्हावं असं जर वाटत असेल तर ही अंतरंग साधना आहे. ही साधना केलीच पाहिजे. साधकाने साधना केलीच पाहिजे. ते कसं सांगितलंय त्याला, एकाएकी घडणार नाहीये. रोज थोडं 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 त्याला वेळ दिला पाहिजे. रोज थोडं थोडं बसलं पाहिजे. एका दिवशी बसणार नाहीये. एका तासाचं काम नाही. तुम्ही म्हणलं काय नाही मी आज 2 तास मननच करणार, शक्य नाही. शक्य थोडं 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 हळूहळू ढाळे ढाळे केवू तेने एके वेळे निश्चित ठाके. हो करावं लागतं ते. म्हणून सतत त्या चिंतनात राहावं लागतं. तच्चिंतनम तत्कथनम. त्याच चिंतनात त्याच कथनात, चिंतन पण त्याच, कथा पण त्याचीच. बोधयंत परस्परम. दुसरं काय करत नाही. जो साधक आहे ना, म्हणून तर तुकोबारांनी वर्णन केले. फार साधकाच्या बाबतीत महाराजांनी अभंगलेला, फार कडकलेला आहे महाराजांनी अभंग. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्भाय. लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये. तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरु कृपा. बसते हे दोन्हीकडे लावलंय. एकांती लोकाशी स्त्रियाशी भाषण. पुरुष असेल त्याने स्त्रियाशी भाषण करायचं नाही, आणि स्त्री साधक असेल त्याने पुरुषाशी भाषण करायचं नाही. दोघाला बंधनं सांगितले. मुक्त व्हायचं आहे ना तुम्हाला, ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे ना, मला हे करावंच लागेल. अशी साधना करावीच लागेल. अशी साधना केल्याशिवाय होणारच नाही. म्हणून साधक युक्तीनं आपला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होण्याकरता आणि भेद निश्चयास असणारा जो बाधक, तो युक्तिपूर्वक, दोन्ही युक्तिपूर्वक काही गोष्टीचा स्वीकार करायचा आणि युक्तिपूर्वक काही गोष्टीचा त्याग करायचा. शब्द कसा वापरला नीट लक्षात घ्या. ब्रह्मात्मिक निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशी युक्तिपूर्वक जे अद्वैत ब्रह्मचिंतन त्यास मनन असे म्हणतात. त्या साधक युक्ती कोणत्या, त्याचा पण विचार केलाय. साधक युक्ती कोणत्या त्याचा पण विचार केला. कोणती साधक युक्ती? जीव हा ब्रह्माशी अभिन्न आहे. म्हणजे जीव तत्वता सच्चित आनंद रूप असल्यामुळे तो ईश्वर चैतन्याप्रमाणे, जसं ईश्वर चैतन्याचं मूळ स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद, तसं आपल्या स्वरूपाचंही सच्चिदानंदच आहे. दोघांच्या स्वरूपाचं चिंतन करायचं आहे. उपाधीचं चिंतन करायचं नाही, स्वरूपाचं चिंतन करायचं आहे. तसंच जो सच्चिद आनंद रूप नाही तो ब्रह्माशी अभिन्न नाही, जसा घट आहे. घटाचं स्वरूप काय? माती आहे. घटाचं स्वरूप काय? माती आहे. तिथं सांगत असताना सांगितलं, अधिष्ठान पदार्थावरती अध्यस्त रूपाने घट आहेत. घटाला अधिष्ठान ब्रह्म आहे. घटाचं स्वरूप ब्रह्म नाही आहे. काय? घटाचं स्वरूप ब्रह्म नाही आहे, त्याला अधिष्ठान ब्रह्माचं आहे. जीवाला अधिष्ठान नाही, जीव ब्रह्मरूपच आहे. कसा? ईश्वराप्रमाणे, घटाप्रमाणे नव्हे.
घटाला अधिष्ठान ब्रह्म आहे. घटाचं चिंतन नाही करायचं, मठाचं चिंतन करायचं नाही, ईश्वराच्या स्वरूपाचं चिंतन करायचं. हा ईश्वर हा त्या परब्रह्मापासून वेगळा नाही आहे. म्हणून तर जागोजागी वर्णन केले, अनेक प्रमाणे त्याच्याकरता दिले. ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तिरी. तुकोबार काय म्हणतात, जे विटेवर उभा आहे ना ते कोण आहे? ब्रह्म. ब्रह्म म्हणजे सच्चिदानंद. हा, मग ज्ञानोबांनी त्याचं फार सुंदर वर्णन केलंय. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, महाराज ब्रह्म कसं आहे, चालतंय का? नाही. बोलतंय का? नाही. ती क्रिया तिथं काही नाहीच आहे. मग ते पंढरपूरला आलं म्हणता तुम्ही. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखले उभे केले विटेवरी. ब्रह्म तर चालत नाही, ते बोलत नाही, ती इंद्रियाचा विषय नाही, आणि ते म्हणता तुम्ही आले उघडे पंढरपुराशी आले म्हणता. ते येणं शक्य नाही, तिथं क्रिया संभवत नाही. हे आलं कसं? ज्ञानोबा म्हणतात नेनो, मला माहित नाही पण आलंय. काय म्हणतात? नेनो, मला माहित नाही पण आलंय. बरं आलंय हे कोणी पाहिलंय? भक्त पुंडलिके देखील साक्षीदार आहे. त्याला साक्षीदार आहे. ब्रह्मच आहे ते ब्रह्म आहे, सच्चिदानंद. त्यात आणि आपल्या स्वरूपात काहीही भेद नाही, दोघांचं स्वरूप एकच आहे. म्हणजे हा जीव त्या परब्रह्मापासून वेगळा नाही, असं मनन करावं लागतंय. असं मनन करावं लागतंय. मग त्याला विचारते, हा 3.5 हाताचा देह, या देहामध्ये ते ब्रह्म राहतंय म्हणता. ते काय तर करत नाही. रोज भूक लागते, तहान लागते, झोप लागते. हे कोणाला लागते? हा, शरीर जडच आहे की. ब्रह्माला भूक लागते का? त्याला ताण लागते का? त्याला झोप लागते का? काहीच लागत नाही. आणि तुम्ही म्हणता मी ब्रह्मरूप आहे, मला तर रोज भूक लागते, मला तर रोज ताण लागते. हा, 4 तास झालं की करमत नाही. आणि तुम्ही सांगतायत ते सच्चिदान ब्रह्म विटेवरती उभा आहे ते, आणि आमच्या शरीरामध्ये असलेलं जे आहे स्वरूप, हे दोन्ही एक आहे. कसं काय चिंतन करायचं, मनन करायचं? आहे तेच आहे. हा, त्यात काय शंका नाहीये. हा, मग त्याची पुढे संगती सांगितलेली आहे. हा, मग तहान कोणाला लागते, भूक कोणाला लागते, त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे. हा, मग त्या ईश्वराच्या व्यतिरिक्त जगामध्ये पदार्थ आहेत का नाही? म्हणजे जगत आहे. जगत, मग जगत हे ब्रह्मरूप आहे का? जगत हे ब्रह्मावर अध्यस्त आहे? अध्यस्त आहे. जगत ब्रह्मरूप नाही का? कोणताही पदार्थ अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही. तसं माझं स्वरूप नाहीये. हे उलट चिंतन करायचं. एकदा सुलट चिंतन करायचं आणि एकदा उलट करायचं. जसं ईश्वराचं स्वरूप सच्चिदानंद आहे, तसं माझं स्वरूप सच्चिदानंद आहे. ते ईश्वरत्व सुद्धा परब्रह्मापासून वेगळं नाही, तसं माझं हे आत्मस्वरूप सुद्धा परब्रह्मापासून वेगळं नाहीये. असं एकदा चिंतन करायचं. मग दिसणारं जग हे भिन्न आहे माझ्यापासून. काय? हे अभिन्न नाही, हे भिन्न आहे माझ्यापासून. माझ्यापासून जर भिन्न आहे, मग हे कसं काय? हे 2 आहेत का? नाही, त्या परब्रह्मावरतीच हे अध्यस्त आहे. परब्रह्मावरतीच अध्यस्त आहे. माध्यस्थ आहे. माध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो, तो त्याच्यापासून वेगळा नसतो. तो त्याच्यापासून
वेगळा नसतो. दृष्टांत देऊन गेला माग. कुठला दृष्टांत येऊन गेला? रज्जू सर्पाचा दृष्टांत दिलाय. रज्जू म्हणजे दोरी. हा, व्यवहारात रज्जू आणा कोणी म्हणत नाहीत. रज्जू आणा म्हणजे कोणाच कुठली म्हणणार कोणतरी, बाईचं नाव आहे ना. हा पारिभाषिक शब्द आहे रज्जू. हा कोणी वापरते का व्यवहारात? ते शब्द वापरत नाहीत. हाच फार मोठा गोंधळ आहे शास्त्राचा. व्यवहारातले शब्द जे वापरले जातात ते नाहीच शब्द हो. आणि ते शब्द तिथं वापरला ते व्यवहारात कोणी वापरत नाही. हे कोणी म्हणले ते सिलेंडर आणायचं रज्जू गुन्हे. ते म्हणलं रज्जू गुन्हे काय आणायला सांगायला? हा, रज्जू म्हणजे काय? दोरीच गणे. पण कोणी वापरत का शब्द? पण रज्जू शब्द वापरला की गोंधळ झाला बघा. हे रज्जू 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 काय म्हणाले लोक म्हणतात. रज्जू म्हणजे दोरी हो. हा पारिभाषिक शब्द आहे. हा, ते नेहमी वापरात नाही शब्द बर का. नेहमी वापरामध्ये नाही, त्यामुळे ते गोंधळ होतोय फार. आता त्या रज्जूवरची म्हणजे दोरीवरती सर्प भासला. भासला म्हणजे तिथं प्रतीती आला. म्हणजे सर्पाची प्रतीती कशावरती आली? दोरीवरती. म्हणजे त्या सर्पाला अधिष्ठान कोण? दोरी. दोरी जर तिथं नसती तर सर्पाचा भ्रम झाला असता का? ब्रह्म जर नसतं तर हे जगत निर्माण झालं असतं का? नाही. दोरीमुळे सर्प, त्या दोरीवरती सर्पाची प्रतीती आली. तसं ह्या ब्रह्मावरती हे जगत प्रतीतीला येतंय. जगत प्रतीतीला येतंय. तसं आपलं स्वरूप नाही आहे. मी सच्चिदानंद स्वरूपाचा आहे. सच्चिदानंद स्वरूपच आहे. इथं अध्यस्त अधिष्ठान भाव सांगितलेला नाही इथं मनन करत असताना. हा बाधक युक्तीचा विचार चालाय. घटाचा विचार घ्या नाही तर जगाचा विचार घ्या. घट हा परब्रह्मापासून वेगळा आहे असं वर्णन केले का? आपण मग चिंतन केलंच की थोडस. तुकोबराने काय म्हणले? राम म्हणता रामाची होईजे. असं का तुकोबराने म्हटलं नाही? घट म्हणता घटची होईजे, झाड म्हणता झाडची होईजे, जग म्हणता जगची होईजे. शक्यच नाही. ते जड आहे हो. ते काय जड आहे. ते परब्रह्मापासून भिन्न आहे. तसा जीव परब्रह्मापासून भिन्न नाहीये. जसं जगत परब्रह्मापासून भिन्न आहे तसा जीव परब्रह्मापासून भिन्न नाहीये. जसं ईश्वर परब्रह्मापासून अभिन्न आहे तसा हा जीव परब्रह्मापासून अभिन्न आहे. असं मनन करायचं आहे मनाने. येते का लक्षात? उलट आहे. घटाप्रमाणे चिंतन इथं करायचं नाही, ईश्वराप्रमाणे चिंतन करायचं. घट कधीही त्या परब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. ते पंचमहाभूतापासून निर्माण झाले ना. पंचमहाभूतातून निर्माण झाले. आपलं स्वरूप हे परब्रह्म स्वरूपच आहे. देह पंचमहाभूताचा आहे. देह पंचमहाभूताचा आहे. घटाप्रमाणे मी या परब्रह्मापासून वेगळा नसून ईश्वर जसा परब्रह्माशी अभिन्न आहे, ऐक्य आहे, तसं माझं स्वरूप त्या परब्रह्माशी एकच आहे. मग कसं आहे? त्याला युक्ती सांगितली. कुठली? दुसरी युक्ती सांगितली. घटाकाश मठाकाश. घटाकाश मठाकाश. आकाश एकच आहे
पण दोन शब्द वापरलेत, घटाकाश मठाकाश. का? मठ वेगळा आणि घट वेगळा. मठातही आकाश आहे आणि घटातही आकाश आहे. मठ नावाची उपाधी वेगळी आहे, घट नावाची उपाधी वेगळी आहे, पण दोन्हीतलं आकाश मात्र एकच आहे. दोन्हीतलं आकाश मात्र एकच आहे. ईश्वरत्व हे वेगळं आहे, जीवत्व हे वेगळं आहे, पण दोन्हीमध्ये मात्र सच्चिदानंद स्वरूप एकच आहे. मठ नावाची उपाधी सोडायची, घट नावाची उपाधी सोडायची, आणि दोन्हीतलं आकाश तेवढं घ्यायचं. ते दोन आहे का एक आहे? ईश्वरत्व सोडायचं, जीवत्व सोडायचं, आणि दोघांचं स्वरूप घ्यायचं सच्चिदानंद. दोन आहे का एक आहे? हे ह्यालाच म्हणतात मनन करायचं. हे तोंडानं नाही करायचं. हे तोंडानं नाही करायचं, मनाने करायचं. कधी करायचं? कधी करायचं? त्यावेळी माणसाला फार दुःख होतं. अरे दुःख, मी तर सुखी आहे, मला दुःख कुठलं? दुःख कोणाला होतं? देहाला होतं. देहाला होतं. मग देह, मी देह नाही आहे, देहापासून मी वेगळा आहे. देहापासून मी वेगळा आहे. त्यावेळी हे चिंतन घडलं पाहिजे. आता सुखाच्या काळात हे घडत नाही, दुःखाच्या काळात घडलं पाहिजे. अर्जुनाला उपदेश काय केला देवाने? हाच उपदेश केला ना. अर्जुन म्हटला, देवा मी युद्ध करणार नाही, युद्ध करणार नाही. देवाचं काय बिघडलं असतं? बंद कर, बंद कर, बंद कर. काय चाललं आपलं चिंतन? हे 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 बाधक युक्तीमध्ये आलेली बघा. हे बाधक आहे, हे बाजूला सारलं पाहिजे. अर्जुनाला देवाने युद्ध करण्याकरता प्रवृत्त केलं. अर्जुन नाही म्हणत होता, अर्जुन नाही म्हणत होता, पण देवाने एवढा अट्टहास केला, एवढा आग्रह केला. काय गरज होती? त्यात अर्जुनाचा मोह जागा झाला, आणि मोह जागा झाल्यामुळे तो मोह निवृत्त करण्याकरता अर्जुनाला ब्रह्मज्ञान देवाला सांगावं लागलं. काय सांगावं लागलं? ब्रह्मज्ञान सांगावं लागलं. आणि ब्रह्मज्ञान सांगितलं. कुठं सांगितलं? युद्धाच्या ठिकाणी सांगितलं. आणि ब्रह्मज्ञान सांगून अर्जुनाचा मोह निवृत्त झाला. मोह निवृत्त झाला आणि सांगितला, देवा करिष्ये वचनम तव, आता तू सांगशील ते मी करीन. याच्या अगोदर म्हटला मी वनात जाईन, म्हटला झाडाचा पाला पाचोळा खाऊन भीक मागून जगेन, पण मला हे युद्ध करून राज्य नको म्हणाला. आता म्हटला मी सगळ्यांना मारतो, आता मी सगळ्यांना मारतो. त्याला ज्ञान करून दिलं. काय ज्ञान करून दिलं? मारायचं आहे कोणाला? सगळ्यांचं स्वरूपाचं एकच आहे, त्या स्वरूपाला कोणी मारू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका, हे सांगावं लागलं देवाला. ते तोडता येत नाही, त्याला जाळता येत नाही. काय काय सांगितलं सूरदास महाराज? होय, त्यालाच काहीच करता येत नाही. मग शरीराला मारायचं, मग शरीर मारायचं ते मर्कच आहे ना, ते मर्कच आहे. बरं मारायचं आहे म्हणजे बरं अर्जुना तू याला नाही मारलास तर की अशी जाणार का आयुष्यभर? मरणारच आहेत ना. मग मरणारायचं तर मारायचं का? हे अधर्माच्या बाजूनं लढायला लागले म्हणून मारायचं. अधर्माच्या बाजूनं
ही जर राहिले तर जगात अधर्म वाढेल, अधर्म वाढेल, अधर्म वाढू नये. हीच माणसं जर धर्माच्या बाजून असते तर देवानी भीष्माचार्याला मार म्हणून सांगितलं असतं, द्रोणाचार्याला मार म्हणून सांगितलं असतं नाही. पण त्या विरुद्ध बाजूला गेल्यामुळं मारण्याकरता सांगितलं, आणि ते मारताच सांगितलं मारायचं आहे कुणाला, त्या देहाला. मग देह हा मरकाच आहे, देहाला मारण्यामध्ये पाप नाहीच आहे. जो अधर्माने वागतो त्या देहाला मारण्यामध्ये पाप नाहीच आहे. मग पाप कुणाला आहे? विनाकारण कोंबडी कापणं पाप आहे. विनाकारण बकरं कापणं ते का अधर्म? अधर्माला प्रतिबंध करायलेत, ते धर्माला प्रतिबंध करायलेत नाही आहे. ते मारणं पाप आहे. आता सीमेवरती आपलं सैनिक आहे, अतिरेक्यांना मारतात, पाप नाही आहे. पण तेच तुम्ही घरामध्ये भाऊबंकी करता करता एखाद्याचा खून करणं पाप आहे. ते मारणंच आहे नाही मारणंच आहे, पण फरक आहे ना. देशाच्या रक्षणाकरता जे आडवे येतात त्यांना मारण्यामध्ये पाप नाही, पण विनाकारण मारण्यामध्ये पाप आहे. लक्षात येतं ना. तसं मनन करत असताना जे अनुकूल आहे निश्चय होण्याकरता त्याचं मनन करावं, आणि जे प्रतिबंध करतं, जे प्रतिकूल आहे त्याचं मनन करू नये. हा संबंध आहे. जे धर्माला प्रतिबंध करतात त्यांना मारायचं आहे, जे धर्माला प्रतिबंध करत नाही त्यांना मारायचं नाहीये. ते मरणारच आहेत, ते मरणारच आहेत. काही लोक म्हणतात अहो माणसं खातात म्हणून त्यांची संख्या कमी होते, तू त्याची चिंता करू नकोस. त्यांनी व्यवस्था केलेली आहे, त्यांनी व्यवस्था केलेली आहे. परवा सुरदास म्हटला बातम्या रोज फार यायल्यात मरणाऱ्या लोकांच्या. तो काय म्हटला, तो रोज कान लावून बातम्या ऐकतोय 3 टाइम, बरं का. आणि काय म्हटला, दादा मरायच्याच बातम्या फार यायल्यात. त्याला म्हणलं जन्माच्या रोज किती जन्मात तू कधी ऐकलंयस म्हटलं? रोज जन्माला किती येतात तू ऐकलंस का म्हटलं? जेवढे मरतात तेवढे जन्माला येतात, समतोल तसाच आहे. किती मरालेत याचा पण विचार करायचा नाही, त्याचं ते काम आहे ते करतोय, त्या पण विचार करायचा नाही. ह्या निसर्गाचं जगताचं संतुलन कसं राहावं, इकडं वाढलं की तो इकडं काहीतरी ढगफुटी करतोयच. तो समतोल ठेवतोय, तो आपण विचार करायचा नाही, ते आपला विचाराचा विचारच नाही. लक्षात ठेवा. लोक म्हणतात ते आपलं कामच नव्हे, ते तो नियंता आहे, तो करतोय, सृष्टीचा नियंता आहे ना, त्याच्याकडे ते काम आहे. आपण काय करायचं, मुक्त कसं व्हायचं ते बघा. मुक्त कसं व्हायचं ते बघा, आपलं दुसरं काम काही नाहीये. म्हणून मुक्त होण्याकरता म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान होण्याकरता जे जे अनुकूल आहे त्याचंच मनन करायचं. त्याला जे बाधक आहे, जे प्रतिकूल आहे, युक्तीने विचाराने त्याला बाजूला सारायचं, युक्तीने, बरं का. त्याला जे साधक आहे त्याचाच स्वीकार करायचा, जे बाधक आहे त्याचा विचार करायचा नाही. म्हणून घट आणि मठ याचा दृष्टांत दिला. घटाकाश मठाकाश, घटाचा त्याग केला, मठाचा त्याग केला की राहतं शिल्लक आहे आकाश. घटातला आकाश आणि मठातला आकाश आणि बाहेरचं महाआकाश, 3 आकाश झाले. आणि कोणाचं नाव ठेवलं असेल तर 4था झाला, नाही का. आकाश आहे कोणाचं नाव, आकाश एकच आहे, आकाश वेगळं नाही आहे. म्हणून असं साधक आणि बाधक, ज्याला जे प्रतिबंध करतं त्याला विचाराने बाजूला सारायचं,
आणि जे ज्याला अनुकूल आहे त्याला त्याचा विचाराने स्वीकार करायचा. विचाराने ज्याचा स्वीकार अनुकूल म्हणून केला जातो ते साधक, आणि ज्याला ते प्रतिबंध करणार आहे त्याला विचाराने त्याला बाजूला सारायचं म्हणजे बाधक युक्ती. साधक युक्ती आणि बाधक युक्ती असं वर्णन केलंय. आलं का? आता तर लक्षात आलं थोडंफार, फार नाही थोडं तरी आलं का? थोडं कठीण आहे. हो, कठीण तर आहेच की. हो पहिल्या पाठाला एवढी आहे, हा मागच्या पाठाला एवढी आहे. हो म्हणजे विचार बाधक वृत्तीचा किंवा साधक वृत्तीचा, हे बाधक आहे हे साधक आहे हे विचार करायचं म्हणजे सुद्धा हो परिश्रम आहे. हो, मग बुद्धीचं काम आहे. हो ते सिद्ध झालं. पण तो विषय चिंतन करत असताना हो युद्ध आहे नाही मनाचं. हो ती म्हणजे सांगितलं की भेद निश्चयास बाधक युक्ती म्हणजे ते युक्ती या शब्दाचा अर्थ विचार घ्यायचा, त्याला अनुकूल विचार. भेद निश्चयास बाधक युक्ती म्हणजे भेद वाढवण्यासाठी जे विचार आहे. त्याला बाजूला सारायचं. विचाराने सारायचं. वैतागाने नव्हे. सगळा विचाराने स्वीकार करायचा आणि विचारानेच त्या करायचा. इथं अविचाराचा संबंध नाही. इथं अविचाराचा संबंध नाही. म्हणून गुरुवारी साखरे महाराज गमतीनं सांगत असतात. महाराज म्हणतात, एक ग्रस्त मुलाला घेऊन आले. म्हणजे महाराज त्याला 10वीला शाळेला घातलं, 4 वेळा नापास झाला म्हटले. 4 वेळा नापास झाला. म्हशी घेऊन दिल्या, म्हशी काय वळना. धंदा टाकून दिला, धंदा काय करना. मग कुठंच काय याचं चालना. तुमच्याकडे जर काय चालतंय काय बघावं म्हणून घेऊन आलो म्हणले. महाराज म्हणले, ज्याची कुठंच बुद्धी चालत नाही त्याची परमार्थात अजिबात चालत नाही. लोकांची समजूत काय? निर्बुद्ध माणसाचं काम आहे परमार्थ करणं. कोणाचं काम आहे? निर्बुद्ध माणसाचं काम आहे. आणि शास्त्र सांगतं विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. म्हणून एकदा आश्रमात प्राचार्य शिवाजीराव भोसले मराठा विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यावेळेला, बरं का. आणि ते आश्रमात आले आणि महाराजांची विद्वत्ता त्यांनी वहिली. महाराज, तुमच्यासारख्या गुरुला माझ्यासारखा विद्यार्थी पाहिजे म्हटले. ते काय म्हटले? फार विद्वान तू माणूस हो. ते जर व्याख्यान जर करायला लागले ना, 2.5 तास औंढा गिळत नव्हते असं बोलायचे. आम्ही त्याचं व्याख्यान एकदा ऐकलं कराडला, नॉन स्टॉप हो. लोक म्हणायचे याच्या जिभेवरती सरस्वती आहे. त्यांच्या एवढी व्याख्यानं, त्यांची फार व्याख्यानं झाली. शताब्दी ज्ञानेश्वराला 700 वर्ष झाली ना. प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात त्यांचं व्याख्यान. ते संत वाङ्मयाची चांगले बोलायचे. 2-2, 1.5 तास नॉन स्टॉप बोलत होते. फार बुद्धिमत्ता त्या माणसाची. आणि ते महाराजांना भेटायल्यानंतर आल्यानंतर काय म्हणले, महाराज तुमच्यासारख्या गुरुला माझ्यासारखा विद्यार्थी पाहिजे. त्यांना काय सांगायचं आहे? हे बुद्धिमानाचं काम आहे. आणि लोकांची समजूत काय? हे निर्बुद्धच कामाचा. बुद्धी असून तिथं बुद्धी चालत नाही. निर्बुद्धाची बुद्धी कशी चालेल इथं? बुद्धीचं काम आहे ना. म्हणून तर त्या नमनामध्ये वर्णन केले. काय वर्णन केले? शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. शुद्ध बुद्धी असेल तो जाणू शकतो, ज्याची अशुद्ध बुद्धी आहे तो जाणू शकत नाही. हे कोणाचं तरी एऱ्या गबाळाचे काम नव्हे. तो काम आणि येते पाहिजे जातीचे. एऱ्या गबाळाचे काम नव्हे. त्याची बुद्धी तल्लक आहे, शुद्ध आहे, ग्रहण करण्याची योग्यता आहे. त्याचं हे काम आहे. त्यांनी फार आपला स्वानुभव सांगितला चंद्रशेखर महाराजांनी. त्यांना देवकर फळावरती पुरस्कार दिला. काय दिला?
पुरस्कार दिला. त्यांनी एक 4-5 अनुभव सांगितले. त्यांनी त्यातला एक अनुभव सांगितला. त्यातला एक आपल्याला सांगतो. ते खंदारकर महाराजांच्याकडे शिकायला जात होते पंचदशी. मग त्यांचा नेम होता ते पंचदशीची संता द्यायचे. कोण? खंदारकर महाराज. रोज 10 का 20 लोक द्यायचे. ते रोजच्या रोज पाठ करत होते. 20 लोक काय करायचे? रोजच्या रोज. आणि एक दिवशी त्यांनी ती संता दिली आणि त्यांना काय वेळ मिळाला नाही आणि त्या दिवशी पाठच झालं नाही. रोजच्या रोज ते पाठ करत होते. एक दिवस त्यांनी कधी चुकवला नाही. आणि एक दिवशी काय त्यांना म्हणले मला वेळ मिळाला नाही काय, आणि त्याशी पाठांतर झालं नाही आणि मी गेलो. आणि त्या दिवशी महाराज फार रागवले मला, खंदारकर महाराज. मग ते महाराजांना म्हणले, महाराज मी रोजच्या रोज 20 श्लोक पाठ करत होतो, माझं तुम्ही कौतुक कधी केलं नाही म्हणले. आणि एक दिवस मी पाठ केलं नाही, मला रागावलं का म्हणले तुम्ही? पाठ करण्यामध्ये कौतुक विद्यार्थ्याचं करायचं नसतं म्हणले. अभ्यासात ढिला पडल्यानंतर त्या विद्यार्थ्याला रागवायचं असतं. त्या दिवसापासून मी ठरवलं पुन्हा कधी विसरायचं नाही. त्यानंतर मी कधीही पाठांतर केलं नाही. असं पहिला माझ्या जीवनातला तो पुरस्कार आहे म्हणजे. मला पुरस्कृत केलं त्याने अभ्यासात. विद्यार्थ्याचं लक्षण आहे त्यानं त्या दिवशीचा तो अभ्यास पूर्णच केला पाहिजे. मी केलो नाही, मला रागवलं आणि ते रागवल्याचा परिणाम मी पुन्हा कधी मागं पडलो नाही, पुरस्कृत केलं. म्हणजे एवढी बुद्धी त्यांची होती. म्हणजे अभ्यास करण्याकरता बुद्धीचं साय लागतं, लक्षात ठेवा. आणि पुराणात एक गोष्ट येऊन गेली. एका नाव काय मला माहिती नाही, त्या विद्यार्थ्याचं नाव माहिती नाही आणि त्या गुरूंचं पण नाव माहिती नाही. एक विद्यार्थी रोज शिकायला यायचा त्या गुरूंच्याकडे. जेवढं शिकवलं त्याच्या पुढचं सांगाय म्हणायचा तो. लगेच त्याला पाठवायचं बरं का, लगेच पाठवायचं. त्या गुरूंना वाटलं ह्याची बुद्धी माझ्यापेक्षा जास्त आहे, हा माझ्यापेक्षा वरचढ दिसतो, मी ह्याला कमी पडायला लागलो. मग त्यांनी काय केलं, त्या दिवशी रात्री त्याला उडीद आणि दही खायला दिलं. उडीद आणि दही खायला दिलं. दुसऱ्या दिवसापासून त्याचं पाठांतर कमी व्हायला लागलं. जेवढं सांगितलं निम्मच त्याचं पाठांतर व्हायला लागलं. त्याची पुढे जाण्याची गती थांबली. त्याला पुढे जाऊ त्यांनी दिलं नाही. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले, दही संध्याकाळी दही खाल्ले की बुद्धी मंद होते. संध्याकाळी दही खाल्ली की, हा पुराणातला एक दृष्टांत आहे, घडलेला आहे. त्याची बुद्धी कमी होण्याकरता त्या गुरुनी त्याला दही खाऊ घातलं. मला त्यातला भाव काय सांगायचा आहे, तुम्ही विषय काढला, हे बुद्धीचे कष्ट आहेत त्याच्यावरून हा विचार निघाला बरं का. हे बुद्धीचं काम आहे. ग्रहण करण्याची तेवढी आकलन शक्ती बुद्धीला पाहिजे, आपली नाही आहे. का नाही आहे? आपल्या बुद्धिवृत्ती संस्कार नाहीत. उठल्यापासून आपली घरातली माणसं जन्माला आल्यापासून शिवीशिवाय पाणी पित नाहीत. घरात आल्यानंतर कोणी जन्माला आले विठ्ठल विठ्ठल म्हणून कोणतं शिव्या देण्यापासून सुरुवात हो. आपल्या बुद्धिवृत्ती संस्कार झालेच नाहीत हो चांगले. आणि बुद्धिवृत्ती संस्कार न झाल्यामुळं आता ती बुद्धी एवढी जड झाली तर ती ग्रहण होत नाही. म्हणून अध्ययन कधी करावं? वयाच्या 25 वर्षाच्या आत. चहा कधी शिकावे? बालपणातच. वयाच्या 8व्या वर्षापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत अभ्यास एके अभ्यास. त्याच वेळेला बुद्धी ग्रहण करण्याकरता योग्य असते. आता आपली बुद्धी त्याच्या पुढे गेल्या. सुरदासनं गीता पाठ कधी पाठ केली तू?
ना कितव्या वर्षात? 13 बघा आता वय किती आहे? हा 50 चालू आहे. त्याला सांगितलं आता पंचदशी पाठ कर, होते का विचारा त्याला? का त्या काळामध्ये ते ग्रहण केलं जातं. हा जो अभ्यास करायचा ना तो त्या काळातच करायचा हो. हा आता त्या बुद्धीवरती एवढे संस्कार झाले ती ग्रहण करत नाही. मग ग्रहण करायचं म्हणून शिकायचं नाही का? शिका. फार नाही कळलं तर थोडं तरी कळेल. फार नाही कळालं तरी थोडं तरी कळेल. थोडी प्रयत्नाची गरज आहे. प्रयत्न करण्याने शक्य आहे. आपला प्रयत्न कमी पडतो. मी सांगितलं ना. हा आम्ही शाळेला जात होतो. 5 वाजता आलं की दप्तर कोपऱ्यात टाकलं की दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जाताना दप्तर कुठे बघायचं. दप्तर कुठे बघायचा? अभ्यास कुठे आहे? अभ्यास केला पाहिजे ना. ह्याही वयात तुम्ही जर प्रयत्न केला तर अभ्यास होतो नाही असं नाहीये. होऊ शकतो पण तेवढी आपली पाहिजे ना. हा ह्याला ब्रह्मज्ञान कधी झालं? परीक्षितीला. बरे परीक्षितीला ब्रह्मज्ञान कधी झालं? अरे भागवत ऐकल्यानंतर आम्ही का वर्तमानपत्र ऐकल्यानंतर म्हणत नाही. वय वय काय तो किती होतं त्याचं? सगळा संसार करून झाल्यानंतरच ना. मुलगा राज्यावर बसल्यानंतर म्हणजे त्याला त्याच्या जीवनात वैराग्य निर्माण झालं, विवेक निर्माण झाला. विवेक वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्याला ते ब्रह्मज्ञान झालं. आपल्याला त्यातलं काही निर्माण झालेलं नाही ना. आम्हाला व्याख्या पाठ होईनात. विवेक कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात. ते निर्माण व्हायचं राहते बाजूला. त्या वयात ते निर्माण व्हावं लागतं. त्याला वयाचं बंधन नाही आहे पण तुमची तेवढी तीव्रता पाहिजे शिकण्याची. म्हणून आपल्या आश्रमात एक मोती बाबा म्हणून होते. साधक आश्रमात ते अकोला जिल्ह्यातले होते आणि ते वयाच्या 60व्या वर्षी आले आश्रमात. वयाच्या 60व्या वर्षी आले आणि महाराजांच्याकडे आले. म्हणजे मला ज्ञानेश्वरी शिकायच्या. म्हणले वय किती तुमचं? 60 मध्ये. काय काय नाही म्हणले, सगळा माझा प्रपंच झालाय म्हटले. मला मुलं झालेत, नातू झाले, सगळं त्यांच्या सोपवलंय. मी पाणी सोडून आलोय म्हटले. काय सोडून आले? प्रपंचावरती पाणी सोडून आले. माझा आणि त्यांचा काय आता संबंध नाही. मग काय इच्छा काय तुमची? मला ज्ञानेश्वरी वाचायला यावी एवढीच इच्छा म्हटले. ज्ञानेश्वरी. आणि म्हणले तुझं वय 60 आहे. नाही म्हणले माझी इच्छा आहे म्हटले. मला आता प्रपंचाची चिंता नाही, मी सगळं सोडून दिलंय. मी आता पुन्हा घराकडे जाणार नाही म्हटले. मी आता मला हेच करायचं आहे म्हटले. हो पुन्हा शिक्षण काय नाही म्हणले, फक्त मला अंगठा करायला येतोय म्हटले. आणि मोडी शब्द काय वाचायला येतात म्हटले. पण माझी इच्छा आहे म्हटले ज्ञानेश्वरी वाचायला. मला काय प्रवचनकार कीर्तनकार व्हावी इच्छा नाही, पण माऊलीने जी ज्ञानेश्वरी लिहिली ती वाचायला यावी एवढीच इच्छा आहे म्हणली माझी. हरकत नाही म्हणले. काय करा म्हणले, आमच्या आश्रमातला नेमा इथं सेवा करावी लागते म्हणले. इथं विहिरीचं काम चालू आहे म्हणले. त्या इंद्रायणीतली वाळू आणायची आणि वर आणून टाकायचे म्हणले. वयाचं किती वर्ष? 60 वर्ष. हरकत नाही, सेवा करतो म्हणले. आणि मधल्या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी घ्यायची आणि प्रत्येक ओवीवरती बोट फिरवायचा. काय करायचं म्हणले? 4 तास सेवा करायची आणि बाकीच्या वेळेमध्ये ती बोट फिरवायची. हरकत नाही. त्यांनी ते केलं आणि परिणाम पूर्ण ज्ञानेश्वरी त्यांना वाचायला यायला लागली बरं का. वाचायला. मला त्यातला भाव सांगायचा, इच्छा. वयाच्या 60व्या नंतर इच्छा निर्माण झाली. त्यांनी पूर्ण घरादाराचा त्याग, त्यांच्या डोक्यात बायको पोरं काही नव्हतं. मला मग तर ज्ञानेश्वरी वाचायला यावी एवढीच इच्छा होती. आणि त्यानंतर ते आश्रमात वयाच्या 95 वर्षापर्यंत राहिले. किती?
आश्रमातला शेतीचं कारभार ते पाहायचे. आणि शेवट आता त्यांची स्मृती कमी झाली. मग महाराजांनी त्यांच्या मुलाला बोलवून घेतलं, म्हणजे आता त्यांचा शेवटचा काळ आहे आणि आश्रमात आता ही व्यवस्था होणार नाही. ते जायला घरी तयार नव्हते. ते घेऊन जा. यानंतर 6 महिन्यामध्ये त्यांचा देह पडला. 60व्या वर्षानंतर 95 वर्षापर्यंत राहिले त्या आश्रमात. आणि ज्ञानेश्वरीची त्यांनी बरीच पारायणी केली. हा, म्हणजे तुमच्या जर अंतःकरणामध्ये जर इच्छा निर्माण झाली तर कोणत्याही वयामध्ये ते करता येतं नाही असं नाहीये. हा, आपल्यावर ते संस्कार नाहीत, आपली तेवढी तीव्रता नाही, तेव्हा ते डोक्यात लवकर शिरत नाही. शिरमाडकेचं लगेच शिरतं डोक्यात. मागाचं लगेच शिरतं का नाही? विमाचं लगेच शिरतं का नाही? आम्हाला कीर्तनाचं लगेच शिरतं, हे पण शिरत नाही का? आपला विषय हा नाही राहिला ना. हा, आपलं कसं आहे, मुख्य ते फावलेल्या वेळेत हे मुख्य ते फावलेल्या वेळेत हे, त्याचा मुख्य विषय हा झाला पाहिजे. म्हणून आता ते बुद्धीला कष्ट पडतात. पण कष्ट जरी पडत असले तर प्रयत्नाने ते शक्य आहे. प्रयत्नाने ते शक्य आहे. लोखंड आहे, लोखंड जाड आहे, एवढं मोठं असं जाड आहे लोखंड. मग तो लोखंड घेऊन जातोय मनुष्य शेतकरी लोहाराकडे. कोणाकडे जातो? तो म्हणतोय मला याचा विळा करून पाहिजे म्हणतोय. काय म्हणतोय तो? आता एवढा मोठं जाड लोखंड विळा करायचं म्हणजे ते त्याला टोक आली पाहिजे ना, ते पातळ झालं पाहिजे ना. मग तो काय करतोय, त्याला त्या विस्तवामध्ये तापवतोय. किती तापवतोय? विस्तव जेव्हा लाल होतोय तेवढं ते लाल करतोय, तेवढं ते लाल करतोय. ते लाल केले की वरून घावाने मारून 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 त्याला धार आणतो. जर एवढ्या मोठ्या लोखंडाला तापून जर धार आणून तर ते झाड कापतय, बुद्धीला धार आणता येत नाही. लोखंड आहे ना ते. लोखंडाला जर धार आणते तर बुद्धीला आणता येते की नाही? पण तेवढा तिथं प्रयत्न करावा लागला, त्याला त्या अग्नीमध्ये तापवावं लागलं, तेवढे ठोके मारावे लागले. तेवढं बुद्धीला पण ताण दिला पाहिजे ना. तेवढं बुद्धीला पण ताण दिला पाहिजे तर ते शक्य आहे. म्हणते अग्नी म्हणते, या लोखंडाच्या संगतीने मला लोखंडाचे घनाचे घाव खावे लागले. संगत कोणाची घडली? जडाची. अग्नी पवित्र आहे, अग्नी पवित्र आहे, लोखंड अपवित्र आहे. पण अपवित्राची संगती केल्यामुळं ते लोहार मारतोय असं करून मारतोय, माहितीये का? ताकद लागते तेवढे. त्या अग्नी म्हणते त्या लोखंडाबरोबर मला सुद्धा मार खावा लागतो ना. संगत कणाची केली? तो संगतीचा दृष्टांत आहे. जे अग्नी पवित्र असताना अपवित्र लोखंडाची संगती केल्यामुळे नसलेले त्या घाव खावे लागतात. पण आपला दृष्टांत कशा करता घेतला? एवढ्या मोठ्या लोखंडाला जाड असलेल्या सुद्धा त्याला प्रयत्न करून तापून त्याला ठोकून धार आणता येते. तशी काय बुद्धी एवढी आपली लोखंडासारखी जड नाहीये. काय आपण तेवढा प्रयत्न केला पाहिजे. पण तेवढा प्रयत्न करत नाही. का करत नाही? रोजच्या जीवनात त्याचा काही उपयोग नाही आहे. रोजच्या जीवनात त्याचा काय उपयोग? हे ब्रह्मज्ञान पोट भरायला उपयोगी पडतंय. तुम्ही सांगितलं मी साधन चतुष्टय संपन्न आहे, मला कामावरती घ्या, घेतील? माझ्या जो विवेक आहे, माझ्या जो वैराग्य आहे, समाधी षटक संपत्त आहे, मी तुमच्याकडे काम करते, घेईल कोणी? लोक म्हणतात जर ह्याचा उपयोग जर पोट भरण्याकरता होत नाही तर कशाला शिकायचं म्हणतात. कशाला शिकायचं म्हणतात. मग लोक शिकत नाही.
हे जगण्याकरता नाहीये, हे उद्धाराकरता आहे. आम्ही फक्त जगण्याचाच विचार करतोय, उद्धाराचा विचार करीत नाही. हा. प्रत्येक माणूस उठल्यापासून मी आजचा दिवस माझा कसा जाईल एवढाच विचार करतोय. माझं आयुष्य कसं जाईल, सुखाने कसं जाईल, त्याच्याकरता मी काय करायला पाहिजे याचा कोणी विचार करत नाही. पण त्या कथा संग्रहामध्ये महाराजांनी दृष्टांत दिलाय, पोटासाठी का उद्धारासाठी. पोटासाठी का उद्धारासाठी. एक धनगर होता, त्या धनगराने मेंढ्या पाळाव्याच्या आणि तो मेंढ्या राखण्याकरता शेतामध्ये गेला. आता त्यांचा प्रपंच म्हणजे शेतातच ना. एखाद्याच्या शेतामध्ये त्या मेंढ्या बसवायच्या, रात्रभर त्याचं जागरण करायचं, त्याला कंपाऊंड करायचं. एका शेतात 4 दिवस तिथं म्हणजे दुसऱ्या शेतात, असा त्यांचा फिरता प्रपंच. हा. आता ते रात्री मेंढ्या शेतात बसवायच्या, त्याला कंपाऊंड कशाचं, तारेचं नाही, दोरीचं. हा. 4 काट्या रवायच्या आणि ते मध्ये दोरीची जाळी. रात्र्यातही दिवसभर फिरलेले असतात, त्यांना पडल्या पडल्या झोप लागते. आता त्या मेंढ्याला रात्री खायला कोण येतंय, लांडगा. त्या लांडग्याचं संरक्षण कोण करायचं, त्याच्याकरता 4 कुत्री पाळायची. काय पाळायची, कुत्री. मग त्या कुत्र्याला खायला व्यवस्था काय, या मेंढ्याचं दूधच हो, भाकरी आणि दूध, बाकी त्याला काही नाही. हा. पण दूध, मेंढ्याचं दूध भरपूर. हा. अशा त्या धनगराने कुत्र पाळलं होतं आणि तो मेंढ्या राखण्याकरता शेतात गेला. आणि एक दिवशी रात्री त्या धनगराला झोप लागली आणि एक लांडगा आला. काय आला, लांडगा आला आणि त्या लांडग्याने एक मेंढी त्यातली पळवली. कुत्र थोडस बेसावत होत. हा. पण लक्षात आलं त्या कुत्र्याला, लांडगा आलेला आहे आणि ती मेंढी पळवतय. असं पळवतय लक्षात आल्याबरोबर लगेच त्याने भुंकायला सुरुवात केली. मालक जागा झाला, ते भुंकायला सुरुवात केल्याबरोबर त्यांनी ती मेंढी सोडली आणि ती लांडगं पळायला लागलं. पळायला लागल्यानंतर त्या लांडग्याच्या मग ते कुत्र पळायला लागलं. हा. पुढं लांडगा पळतोय, मागं कुत्र पळतय, पुढं लांडगा पळतोय, मागं कुत्र पळतय. पळता पळता त्या कुत्र्याला लांडगं काय सापडलं नाही. त्या कुत्र्याने विचार सोडून दिला, आता हे आपल्याला सापडणार नाही, गेलं हे त्याच्या आपल्या सीमेच्या बाहेर गेले, आता ते पुन्हा काय येणार नाही. मग ते परत संत गतीनं यायला लागलं. आलं, परत आल्यानंतर मालकाने विचारलं, का रे लांडग्याला का धरला नाहीस, हा, तुला आम्ही रोज दूध भाकरी खाऊ घालतो नाही ना म्हणले. हो म्हणले, मालक बरोबर आहे म्हणले. मग तू लांडग्याला धरायला पाहिजे होतं. हो धरायला पाहिजे होतं, बरोबर आहे. पण मालक सांगू का म्हणले, तो लांडगाही पळत होता आणि मी पळत होतो, पण दोघांच्या पळण्यातला फरक आहे म्हणले. दोघांच्या पळण्यातला फरक आहे. तुम्ही मला भाकरी खाऊ घालताय म्हणून मी पळत होतो, म्हणजे पोटासाठी पळत होतो. लांडगा जो पळत होता तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता पळत होता. जीव वाचवण्याकरता पळत होता म्हणून माझ्यापेक्षा त्याची पळण्याची गती जास्त होती. आणि तुम्ही मला भाकरी खाऊ घालताय म्हणून मी पोटाकरता पळतो म्हणून त्याच्या मनाने माझी गती कमी होती. पोटाकरता का उद्धाराकरता. हा. लांडगा पळत होता जीव वाचवण्याकरता आणि कुत्रा पळत होता पोटाकरता. आज जग जे पळतंय ते पोटाकरता पळतंय, उद्धाराकरता कोणी पळत नाही. याच्याकरता तो दृष्टांत आहे. हा. पोटासारखं पळायचं असेल तर त्याला जीवावरती उद्धाराकरता पळायचं, त्याला जीवावरती उदार व्हावं लागतं. त्याला लांडगा व्हावं लागत नाही. हा. तेवढी गती का, त्या लांडग्याने विचार केला, मी जर कुत्र्याच्या ताब्यात सांभाळलो तर माझं जीवन संपलं. हा. मी जर या संसारामध्ये जर अडकलो तर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्या घ्याव्या लागतील. आपल्याला याच्यातून सुटायला पाहिजे, तेव्हा आपल्याला साधना करण्याकरता जेवढा काळ देता येईल तेवढा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. म्हणजे संसारीत अपेक्षा नाही ना संसारी जीवाची. आमच्या अपेक्षा काय,
महिन्याला 10,000 येत असेल तर पुढच्या महिन्यापासून 12,000 कशी येतील? यावर्षी ऊसाचं उत्पन्न जर 50 टन झालं असेल तर पुढच्या वर्षी 70 टन झालं पाहिजे. म्हणजे आपला व्यवहार हा जगण्याकरता चाललाय, आपलं ध्येय उद्धाराकरता नाही आहे. आणि त्याचा परिणाम आपण त्या मानाने त्याच प्रवृत्त होत नाही. तात्पर्य काय? आपला विस्तार कशावरून झाला? हा बुद्धीचे कष्ट. बुद्धी आहे, बुद्धीनंच करावं लागतं. पण एवढी आपली तयारी झाली पाहिजे ना. हा, आणि एवढ्या तयारीने आपण त्यात उतरलो तर मग ते चिंतन मनन याप्रमाणे तो साधक करतोच. साधकाचं मनन याप्रमाणेच होतं. हा, म्हणून जेणेकरून निश्चय झाला पाहिजे. काय निश्चय झाला पाहिजे? ह्या जगाचा, ह्या घरादारातल्या लोकांचा, यांचा माझा काहीही संबंध नाही. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा निश्चय व्हायला पाहिजे. आणि असा निश्चय होण्याकरता त्याला जे साधक आहेत, युक्ती, जे विचार आहेत ते स्वीकारले पाहिजेत. त्याला जे प्रतिबंध करणारे आहेत त्याला बाजूला सारलं पाहिजे. म्हणून घटाचा मठाचा दृष्टांत दिला. त्याच्या पुढे दृष्टांत दिला. कुठला दृष्टांत दिला? आणखी मागच्या वेळी आपण विचार केला ना. 3ऱ्या भागापर्यंत आपण आलो. कुठं? कुटस्थ चैतन्य म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये राहतं, त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. हा, आणि ईश्वराच्या ठिकाणी राहतं त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात. काही विभागणी केलेली आहे कळण्याकरता. कुटस्थ मर्यादित रूपामध्ये राहतं, त्या शरीरामध्ये जे राहतं त्याला कुटस्थ चैतन्य म्हटलेलं आहे. आणि ईश्वराच्या ठिकाणी राहतं ते ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य वेगळं नाही आहे, एकच आहे. फक्त त्याला नाव वेगळं दिलं. नाव वेगळं दिलं म्हणजे चैतन्य वेगळं नाही आहे. ते शरीरामध्ये राहतं म्हणून त्याला कुटस्थ ही संज्ञा दिलेली आहे. शरीरामध्ये राहतं म्हणून त्याला कुटस्थी दिलेली आहे. म्हणून उपाधीचा विचार करताना सुद्धा सांगितला, ईश्वराची माया उपाधी सांगितली आणि जीवाची अविद्या उपाधी सांगितली. ही पण उपाधीच आहे आणि ती उपाधीच आहे. ही सुद्धा उपाधी आवरण झाकायचं काम करते, ती पण झाकायचंच काम करते. पण फरक काय दोन्हीमध्ये? झाकायचं काम करते म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान होऊ देत नाही. ईश्वराला मात्र ती झाकू शकत नाही. अविद्या कशी आहे? ती आपल्यालाच ज्ञान होऊ देत नाही. ईश्वराला मायेनं झाकलं तरी जगाला ज्ञान होत नाही ईश्वराचं. पण ईश्वराला मायेनं झाकलं म्हणून त्याला काय अज्ञान राहत नाही. त्याला काय ती माया प्रतिबंध नाही आहे. पण आम्हाला अविद्या ही प्रतिबंध आहे. आपल्यालाच आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. आणि जीव जर त्या ईश्वराचं स्वरूप जाणण्याकरता गेला तर त्या जीवाला ती माया त्या ईश्वराचं ज्ञान होऊ देत नाही. झाकायचं काम करते म्हणजे आम्हाला तिथपर्यंत जाऊ देत नाही. त्याच्या स्वरूपाला ती काही करू शकत नाही. काही करू शकत नाही. म्हणून उपाधीमध्ये फरक आहे. तसं कुटस्थ चैतन्य आणि ईश्वरी चैतन्य शब्द वापरला. फक्त भिन्न शब्द वापरला, एकच आहे. संज्ञा कळण्याकरता. जीवाच्या ठिकाणी जे चैतन्य त्याला कुटस्थ चैतन्य म्हटलं आणि जे ईश्वराच्या ठिकाणी त्याला ईश्वरी चैतन्य म्हटलं. एकच आहे. म्हणून घट मठ इत्यादी वरून आपण वाचू. एक ब्रह्मात्मिक निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशी युक्तीपूर्वक जे अद्वैत ब्रह्मचिंतन त्यास मनन असे म्हणतात. ते करत असताना ब्रह्मज्ञान ब्रह्मात्मिक ज्ञानास साधक युक्ती म्हणजे जीव हा ब्रह्माशी अभिन्न आहे. कसा आहे? जीव हा तत्वता म्हणजे विचार जर केला तर तो सच्चिद आनंदरूप आहे.
कसा? ईश्वर चैतन्याप्रमाणे. हा, ईश्वर चैतन्याचं स्वरूपही तसंच आहे. पण जो सच्चिद आनंद रूप नाही तो ब्रह्माशी अभिन्न नाही. जसा घट आहे म्हणून जीव ब्रह्माहून भिन्न नसून अभिन्नच आहे. त्याला दुसरा दृष्टांत दिला बाधक युक्तीचा, घटाचा. घटाचं स्वरूप ब्रह्मचैतन्य नाही, कुटस्थ चैतन्य नाही आहे. तर त्याला घटोपच चैतन्य म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? घटोपच चैतन्य म्हटलेलं आहे. अशी संज्ञा दिली त्या चैतन्याला बरं का. म्हणजे त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरती घट आहे. घटोपतीच चैतन्य असा शब्द, उपहित चैतन्य असा शब्द वापरला. मग चैतन्याचे प्रकार पुढे सांगितलेत, त्याला कळेल त्याचा भाव. हे कसं आहे, हे जे चिंतन चालले ना हे पूर्ण विचारसागर शिकल्याशिवाय कळत नाही. हे कळत नाही. फक्त मननाचा विचार इथं प्रस्तावनेमध्ये विचार केलाय, तिथं एवढा विस्तार सांगितलेला नाही. तिथे एवढंच सांगितलं की साधक युक्ती आणि बाधक युक्तीने त्याचं चिंतन करावं, एवढाच विचार सांगितलेला आहे. हे एक युक्तिरूप अनुमान असून या अनुमानात जीव हा पक्ष आहे, त्याचा ब्रह्माशी अभेद आहे हे साध्य आहे, व सच्चिद आनंद रूपता हा हेतू आहे. आणि ईश्वर चैतन्याप्रमाणे घटाप्रमाणे हे उदाहरण आहे, म्हणजे दृष्टांत आहे. एक अनुमान प्रमाण रूप जीव ब्रह्मैक्या साधक युक्ती होय. एक पटवून देण्याची पद्धत आहे. घटाचा दृष्टांत दिला, या पद्धतीने त्याचं चिंतन करावं. आणि या पद्धतीने चिंतन केल्यानंतर आपला निश्चय होईल. एक अनुमान मानून ते केलेलं आहे. अनुमान मानून ते केलेलं आहे. त्यात वर्णन केलं घट व मठ इत्यादी उपाधी भेदाने घटाकाश भेद भासत असला तरीही त्या दोन उपाधीत व्याप्त असणारे महाकाश सामान्य साधारण असल्यामुळे घटाकाश व महाकाश तत्वता अभिन्न एकरूपच आहेत. त्याचप्रमाणे अविद्या व माया या उपाधी भेदाने जीव चैतन्य व ईश्वर चैतन्य यात भेद भासत असला तरीही त्या दोन्ही उपाधीत आत्मरूपे करून अधिष्ठान रूपे करून एकच चैतन्य साधारण व्याप्त असल्यामुळे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य हे दोन्ही चैतन्य तत्वता एकच आहेत, अभिन्न आहेत. घटातला आकाश आणि मठातला आकाश एकच आहे. ईश्वराच्या ठिकाणी असलेले चैतन्य आणि जीवाच्या ठिकाणी असलेलं चैतन्य एकच आहे. जेवढे जगामध्ये जीव आहेत सर्वांचं चैतन्य एकच आहे. सर्वांचं चैतन्य तुझ्या जीवात, तुझ्या शरीरातलं चैतन्य वेगळं आणि माझ्या शरीरातलं चैतन्य वेगळं असं नाहीये. एकच आहे. एकच ते आहे. फक्त उपाधी भेद आहे. तुझी बुद्धिमत्ता वेगळी, त्याची बुद्धिमत्ता वेगळी. तुझी उंची वेगळी, त्याची उंची वेगळी. तुझा रंग वेगळा, त्याचा रंग वेगळा. तुझं ध्येय वेगळं, त्याचं ध्येय वेगळं. हा भेद राहणारच. हा भेद ह्यात ऐक्य कधी होत नाही. होत नाही. ऐक्य कुठं होतं? चैतन्यात. उपाधीचा भेद राहणारच, चैतन्यामध्ये भेद नाहीये. घट आणि मठ हा भेद राहणारच. ईश्वर आणि जीव हा भेद राहणारच उपाधी भेदाने, पण चैतन्याच्या दृष्टीने एकच आहे. मग त्या एकत्वाचा स्वीकार करायचा आपल्याला. तत्व काय आहे? शास्त्रांनी सांगितलेलं आहे, ब्रह्म सत्यम जगन्मित्या जीवो ब्रह्मैव ना पराहा. हे उपनिषदाचं वाक्य आहे. हा सिद्धांत आहे. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव ब्रह्मापासून वेगळा नाही. हा बोध सगळ्यांना व्हावा आणि हा बोध सगळ्यांना होण्याकरता या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. लगेच ते ऐकून बोध होणार नाहीये. बोध होणार नाहीये. जगत सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्य आहे असं ऐकून कळत नाही.
त्याचा जप करूनही कळत नाही. त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तो या पद्धतीने अभ्यास आपल्याला करावा लागेल. श्रवण, मनन, निधिध्यासन, या पद्धतीने अभ्यास केला तर ब्रह्मसत्य कसं आहे, जगत मिथ्या कसं आहे आणि जीव ब्रह्मरूप कसा आहे हे कळेल. एरवी कळणार नाहीये. म्हणून या पद्धतीने आपल्याला ते करत जावं लागेल. मग आपण ते करत असताना अंतरंग साधनामध्ये गेलं पाहिजे. आणि अंतरंग साधनातून पहिलं साधन सांगितलं श्रवण, आणि त्या श्रवणातून आता मनन केलं पाहिजे. आणि ते मनन या पद्धतीनं आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. काय केलंच पाहिजे? किंवा पुढे एक वर्णन केले, जगत अधिष्ठाना भूत सच्चिदानंद परिपूर्ण असे ब्रह्मचैतन्य, त्या शुद्ध ब्रह्माचा मायेत असणारा जो आभास ते ईश्वर चैतन्य, स्थूल सूक्ष्म शरीर संघाताचे अधिष्ठानभूत असे कुटस्थ चैतन्य आणि बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान यांच्यातील कुटस्थ चैतन्याचा जो आभास मिळून जीव चैतन्य होय. अशा 4 चैतन्यापैकी जीव आणि ईश्वर ही 2 चैतन्य अनुक्रम कुटस्थ व ब्रह्म या चैतन्यावर अध्यस्त असल्यामुळं जीवाधिष्ठान चैतन्य असे कुटस्थ चैतन्य आहे आणि ईश्वर अधिष्ठानभूत असे ब्रह्म चैतन्य आहे. त्यास अध्यस्त जीवेश्वरात कल्पित उपाधिकृत भेद असला तरीही त्यास अधिष्ठानभूत असणारी कुटस्थ चैतन्य व ब्रह्मचैतन्य ही 2 चैतन्य तत्वता एकच आहेत. अर्थात वाच्यांशात भेद संभवत असला तरी लक्ष्यार्थात मात्र एकत्व संभवते. काय कळालं? काही कळालं नाही. काय कळालं? काहीच कळालं. बरोबर आहे की नाही? काही न कळणं सुद्धा हे कळणंच आहे ना. काही न कळणं हे सुद्धा कळणंच आहे. काही लोकांना काही कळत नाही हे सुद्धा कळत नाही. काही लोकांना काय कळत नाही हे सुद्धा कळत नाही, पण आपल्याला काय कळत नाही हे सुद्धा कळणं हे पुष्कळ कळणंच आहे ना. तुम्ही काय सांगितलं हे आम्हाला कळालं नाही म्हणजे याला म्हणतात अज्ञानाचं ज्ञान. कोणाचं ज्ञान? अज्ञानाचं ते ज्ञान व्हावं. मला काय कळत नाही, मी अज्ञानी आहे एवढं तरी ज्ञान व्हावं की. काही लोकांना हे सुद्धा ज्ञान नाही हो. त्याच्यापेक्षा आपण बरे. त्याच्यापेक्षा आपण बरे. म्हणजे आपल्याला कमीत कमी अज्ञानाचं तरी ज्ञान आहे. काही लोकांना अज्ञानाचंही ज्ञान नाही. म्हणजे तो स्वतःला अज्ञानी सुद्धा म्हणायला तयार नाही. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या प्रस्थानविधीमध्ये शब्द वापरलाय. काय वापरला? एरवी तरी मी मूर्ख. ज्ञानोबराय म्हणतात मी मूर्ख आहे. कबूल केलंय ज्ञानेश्वर महाराज. जर ज्ञानेश्वर महाराजासारख्या संतांनी जर मूर्खत्व कबूल केलंय तर आम्ही तुम्ही काय कबूल करावं? मी जरी ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता जरी प्रवृत्त झालो असतो तरी मी मूर्ख आहे. पण कोणाच्या दृष्टीनं? जगाच्या दृष्टीनं नव्हे, सद्गुरू निवृत्तीनाथांच्या दृष्टीने, थोरांच्या दृष्टीने मी मूर्ख आहे. जी गावात फिरणारी मूर्ख आहेत त्यांची गणना नाही बरं का. त्यांच्या दृष्टीने मी संतांच्या समोर मूर्खच आहे म्हणतात. मूर्ख एरवी तरी मी मूर्ख. पण त्यांच्या कृपेनं माझ्याकडून हे कार्य घडलं. माझ्याकडून कार्य घडावं एवढा मी शाना नाही म्हणतात ज्ञानोबा आहे. तिथं विनम्रता प्रगट केलेली आहे. तिथं आमच्याजवळ ज्ञानाचा पत्ता नाही तरी माणसं अज्ञान कबूल करायला तयार नाहीत. अज्ञान कबूल करायला तयार नाहीत. आता कीर्तन म्हणजे तुम्हाला काय कळतं? काय लोकांना काय कळत नाही. ते म्हणजे याचंच कीर्तन पाहिजे. अरे कीर्तन म्हणजे तुला काय माहिती? नाही म्हणजे याचंच पाहिजे. तर मी वर्गणी देणार, तर मी सप्ताहात सामील होणार. आता ह्याला काय करायचं?
अज्ञानाचा पुतळा. अज्ञानाचा पुतळा. कीर्तन म्हणजे काय माहिती नाही, तेव्हा तेव्हा याचं कीर्तन झालंच पाहिजे. नाही झालं तर ते म्हणजे सप्ताह कसा करताय बघतो. मग सप्ताह कसा करताय? अरे तुला काय कळत नाही, कबूल करा. मला यातलं कळत नाही, तुम्हीच महाराज ठरवा म्हणावं. कधी माणसं कबूल होत नाहीत ना. मी कशाकरता सांगितलं हे, आपण हे वाचन केलं हे कळालं का? हे हा हा कळालं का? हा, चिंतन त्यांनी केलेलं आहे. कसं आपण मनन करावं याच्याकरता त्यांनी काही भाग केले चैतन्याचे, कळण्याकरता केले. चैतन्यामध्ये भाग होत नाहीत. एकच आहे इथून तिथून, अनुष्यूत एकच आहे. हो हा. आता लोक म्हणतात काय, गावाची विभागणी केली जाते. हा वार्ड, तो वार्ड, ती गल्ली, ही गल्ली. हा, आमच्या गल्लीतली माती आणि पलीकडच्या गल्लीतली माती काय वेगळी आहे? हा, मग कशावरून तुम्ही ती विभागणी केली? बरं, आमच्या गल्लीतली जी घर बांधलेत ती जमिनीवरतीच बांधलेत, आणि पलीकडची बांधलेची सुद्धा जमिनीवरतीच बांधलेत. दोन्हीकडे सत्ता कोणाची आहे? ग्रामपंचायतीच आहे. हा वार्ड वेगळा, हा वार्ड वेगळा का? व्यवहार होण्याकरता ते करावं लागतंय. व्यवहार होण्याकरता नदीच्या पलीकडे महाराष्ट्राची सीमा आणि अलीकडच्या नदीच्या अलीकडे काय, दोन्हीत मातीत काय फरक आहे? कशावरून तुम्ही सीमा ठरवली? संगती लावण्याकरता. तसं चैतन्यामध्ये प्रकार नाहीत. आम्हा तुम्हाला कळण्याकरता त्यांनी प्रकार केले. प्रकार केले केले म्हणजे ते प्रत्यक्षात प्रकार नाहीत. प्रत्यक्षात प्रकार नाहीत. त्याची आम्हा तुम्हाला कळण्याकरता. मागं मी उदाहरण दिलं की आपल्याला. काय उदाहरण दिलं? नाही, तुम्हाला आठवत नाही हे माझं चांगलं आहे ना. श्रोत्याचं अज्ञान हेच वक्त्याचं भांडवल. काय बरोबर आहे ना? श्रोत्याचं अज्ञान हेच वक्त्याचं भांडवल. गुरुवारी महाराज गमतीनं सांगायचे, ग्रस्त रोज ज्ञानेश्वरी वाचत होते. रोज ज्ञानेश्वरी वाचत होते. मग ते काय करायचं, जिथंपर्यंत वाचन आलंय तिथं काहीतरी खूण ठेवायची. काहीतरी खूण ठेवायची. ते वाचन झालं की ज्ञानेश्वरी ठेवायची. अशी खुडगीन पोरं काय यायची, ती पुढची खूण मागं आणून ठेवायची. बरं का? काय करायची? मागं आणून ठेवायची. त्यांना विचारलं, का हो ज्ञानेश्वरी? म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायला ती वाचूनच संपना म्हणे. रोज नवीन नवीन विषय यायला लागलाय म्हणा ज्ञानेश्वरीमध्ये. आणि काल कुठंपर्यंत वाचत आलो होतं हे त्याच्या लक्षातच राहत नव्हतं. म्हणजे खून बदलली ती बदलली हो, पण मी काल 9व्या अध्यायापर्यंत आलो होतं हे तर लक्षात पाहिजे का नाही? ते त्याच्या लक्षात राहत नव्हतं. आता 9व्या अध्यायापर्यंत आला की त्या मुलांनी 8व्या अध्यायात खूण आणून ठेवायची. तिथून पुन्हा त्याने वाचायचं. पुन्हा ते वाचत गेले, पुन्हा ते आणून ठेवायचं. याची 6 महिने जर ज्ञानेश्वरी संपत नाही ते म्हणला का नवीन 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 विषय ज्ञानेश्वरीत येतात. म्हणला का संपतच नाही म्हणाला. आणि काल कुठंपर्यंत आले कळत नव्हते. एवढं विस्मरण. ही श्रोत्याची अवस्था आहे. लोक म्हणतात महाराजांनी नवीन सांगितलं. नवीन नाही, गेल्या वर्षी जे सांगितलं तेच सांगितलं. तेच सांगितलं. हा, यांनी परवा सांगितलं, एका कीर्तनकारांनी कीर्तन केलं. म्हणजे महाराज गेल्या वर्षी जो अभंग घेतला होता तोच अभंग घेतला. गेल्या वर्षी जे सांगितलं तेच सांगितलं. उलट यावर्षी चुकीचं सांगितलं म्हणले. हे तुम्हाला कोणाला कळालं? हे तुम्हाला कळालं का त्या गावाला कळालं? या दोघालाच कळालं हो.
घ्या. दोघालाच कळालं तरी लोक म्हणतात पुढच्या वर्षी तारीख त्यांची घ्या. दृष्टांत दिला, विभागणी केलेली कळण्याकरता. विभागणी केलेली आहे. शेतकरी, आणि ते शेतकरी पूर्वी अशी होती की शेंगा तोडायला माणसं बोलवायची. शेंगा कोणाच्या? मालकाच्या. ते शेंगा ओतल्या की त्याचे 2 भाग करायचे. अर्धा भाग मालकाने ओढून घ्यायचा, अर्धा राहिलेला कोणाचा? अहो तो पण मालकाचाच की, पण तो समजायचा कोणाचा? तोडणाऱ्याचा. त्या तोडणाऱ्यामध्ये पुन्हा आणखी अर्ध करायचं. पुन्हा काय करायचं? अर्ध करायचं. त्या अर्ध्यामध्ये पुन्हा आणखी 4 करायचे. माहितीये तुला हे? म्हणजे 1 पोतभर शेंगा जर तोडल्या तर ते खाली ओतलं की अर्ध पोत बाजूला काढून घ्यायचं, अर्ध्यामध्ये पुन्हा 2 भाग करायचे, अर्धा पुन्हा काढून घ्यायचं. सगळं त्या मालकाचंच ते. त्याला वाटणी म्हणायची, वाटणी. पुन्हा त्या अर्ध्यामध्ये 4 करायचे. 4 केल्यानंतर पुन्हा त्यातल्या किती द्यायच्या त्या गड्याला? किती द्यायच्या? 2 द्यायच्या काहीतरी, 2 का 3 द्यायच्या असं, आणि 1 पुन्हा मालकाने घ्यायच्या. 1 पोत शेंग तोडलेला आहे, पण त्याला देण्याकरता त्याची विभागणी करावी लागते. अर्ध पुन्हा काढायचं, अर्ध्यातलं पुन्हा अर्ध काढायचं. शेंगा मालकाच्याच, एकाच्याच, पण त्या तोडल्याबद्दल त्याला काहीतरी मोबदला देण्याकरता, त्यातला काही भाग देण्याकरता त्याला वाटणी केली जाते. पण इथून तिथून शेंगा मात्र एकाच पोत्यातल्या. एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत, लहान मुलं आहे, भात कालवलेला आहे. भात कालवलेला आहे. आता एवढा भात कालवल्यानंतर, त्या भात कालवल्यानंतर त्याचे 4 घास केले. त्याला सांगितलं 1 घास बाबाचा, 1 घास आईचा, 1 घास ताईचा, आणि 1 घास. एकाच भाताचे घास केले. ताई खायला येत नाही, आई खायला येत नाही, बाबाही खायला येत नाही, पण त्याला खाण्याकरता 4 भाग केले की नाही. तसं कुटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य, आत्मचैतन्य, हे भाग केले, पण एकच आहे ते. आम्हा तुम्हाला कळण्याकरता केले भाग हो. ईश्वराच्या ठिकाणी राहतं ते ईश्वरी चैतन्य, जीवाच्या ठिकाणी राहतं ते कुटस्थ चैतन्य. विभागणी केली कळण्याकरता, पण त्याने ते चैतन्य वेगळं नाही आहे ते पटवून देण्याकरता त्यांनी हा विस्तार मांडलाय बरं का. काय त्यांनी शब्द वापरलाय? जगत अधिष्ठान भूत चैत सच्चिदानंद परिपूर्ण असे परब्रह्म चैतन्य, ते शुद्ध आहे बरं का. ते कसं आहे? शुद्ध आहे. शब्द कसा वापरायला लक्षात ठेवा. जगत अधिष्ठान भूत, ज्या जगताला अधिष्ठान असणार जे शुद्ध चैतन्य, त्याला म्हणतात ब्रह्म चैतन्य. एकच आहे ते. संपूर्ण जगाला म्हणजे जेवढे लोक सांगितले, 14 लोक सांगितले, 14 भुवन सांगितले, त्या सगळ्याला एकच अधिष्ठान आहे, ते शुद्ध आहे ब्रह्म. ते कोणाशी मिसळत नाही. ते राहून कोणाचा त्याच्याशी संबंध झाला तरी त्याच्यावरती काय परिणाम होत, ते जसंच्या तसंच शुद्ध आहे. एवढे जगतातले व्यवहार होत असले, जगताची उत्पत्ती होत असली, स्थिती होत असली, लय होत असला, तर त्या ब्रह्मचैतन्यावरती या जगताचा काहीही परिणाम होत नाही. ते शुद्ध चैतन्य, ब्रह्मचैतन्य त्याला म्हणतात. ते शुद्ध आहे, काही त्याच्यावरती परिणाम होत नाही, काहीच परिणाम होत नाही. लक्षात आलं? त्याला जगत अधिष्ठान भूत शब्द वापरलाय. काय? जगत अधिष्ठान भूत. ह्या जगत आदी भूतादी, हे भूत वगैरे, ह्या सगळ्याला अधिष्ठान असणार असं सच्चिदानंद परिपूर्ण असं जे चैतन्य, त्या चैतन्यास ब्रह्मचैतन्य म्हणतात. ते शुद्ध आहे.
आता ते शुद्ध चैतन्य बरं का मूळ, त्या शुद्ध चैतन्याला मायेचा संबंध आला. आता ते शुद्ध राहिलं नाही, त्याला आता ईश्वरत्व प्राप्त झालं. त्याला ईश्वरत्व प्राप्त झालं. आपण लग्नाच्या पूर्वी शुद्ध असतो. एकदा माया रूपाची बायको आली की आपण अशुद्ध झालो. आपण आता शुद्ध आहे, पण आता शुद्ध नाही, लग्नाच्या आधी. किती शुद्ध आहे? आपल्या मनात काहीच विचार नसतोय. आई सांगल ते प्रमाण, वडील सांगल ते प्रमाण, लग्न झाल्यानंतर बायको सांगल ते प्रमाण. अरे याच्या पुढं आईच्या आणि बापाच्या शब्दाच्या पुढे जात नव्हता ना. आता लग्न झालं का विशुद्धत्व गेलं, ते शुद्धत्व राहिलं नाही. त्या ब्रह्मशुद्धाला, शुद्ध ब्रह्माला माया नावाची उपाधी लागली, आणि माया नावाची उपाधी लागली. त्या मायेमध्ये जो आभास, त्या मायेमध्ये जे प्रतिबिंब पडलं, त्या प्रतिबिंबाला ईश्वर चैतन्य म्हणतात. मायेमुळे ईश्वरत्व आलं. शुद्ध ब्रह्म ते शुद्ध सुरुवातीला, पण त्याचा आता मायेशी संबंध आला. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले, थोडी शिवी दिल्या. आधी होता भला पर्या रांडेने नाशिला. रांड म्हणजे कोण? बाई नव माया. मायेला काय म्हणले? रांड म्हणले तुकोबारांनी. त्यांनीच ते म्हणावं बरं का. हे ब्रह्मशुद्ध होतं, पण त्या मायेनं त्याला बिघडवलं, नाशिला, वाटोळ केलं. वाटोळ केलं. म्हणून मायेचा संबंध आल्यानंतर त्या मायेच्या संबंधाने त्याला जे ईश्वरत्व प्राप्त झालं, म्हणून तिथं माया नावाची उपाधी मानली. आणि त्या माया नावाच्या उपाधीमध्ये जे त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलं त्याला आभास म्हणतात. त्याला काय म्हणतात? आभास. आणि तो आभास म्हणजे ईश्वरी चैतन्य. मूळ काय आहे? ब्रह्मचैतन्य. लक्षात ठेवा. मायेचा संबंध आल्यामुळं त्या माये नावाच्या उपाधीला आभास, त्या आभासामध्ये त्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे त्याला ईश्वर चैतन्य हे नाव प्राप्त झालं. ईश्वर चैतन्य. स्थूल सूक्ष्म शरीर संघाताचे अधिष्ठानभूत आपल्याला वर्णन केले. हे दिसणारं शरीर आहे ना, त्याला स्थूल शरीर म्हणतात. त्याच्या आत एक शरीर आहे, त्याला सूक्ष्म म्हणतात. आणि त्याच्या आत एक आहे, त्याला कारण शरीर म्हणतात. किती आहेत? 3 आहेत. शरीर किती आहेत? 3 आहेत बरं का. हे दिसणार आहे ना, ह्याला स्थूल म्हणतात. याच्या आत आहे, सूक्ष्म आहे, ती दिसत नाही. आणि त्याच्या आत एक आहे, कारण. इथं 2 शब्द वापरले, स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही शरीर अशी एकत्र आहेत, त्याला संघात म्हणतात. दोन्ही एकत्र आहेत म्हणून काय म्हणतात? संघ. दोघांचं ऐक्य आहे, हे दोन्ही एकत्र राहतात. स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म शरीर राहतं, ते स्थूल शरीरा सोडून राहू शकत नाही, म्हणून त्याला संघात शब्द वापरला. आता ते स्थूल असो वा सूक्ष्म असो, स्थूल शरीर असो वा सूक्ष्म शरीर असतो, ह्या दोन्हीला अधिष्ठानभूत असं कोण आहे? आत्मचैतन्य. आज जी चैतन्य आहे ना, ह्या दोन्ही शरीराला तेच अधिष्ठानभूत आहे. त्याला कुटस्थ चैतन्य असं नाव दिलं. कुटस्थ. मायेया उपाधीमुळे ईश्वरत्व चैतन्य प्राप्त झालं. त्या शरीरामुळे त्या चैतन्याला कुटस्थत्व प्राप्त झालं. काय? कुटस्थ म्हणजे मर्यादित. उपाधीच. त्या शरीराच्या उपाधीने स्थूल आणि सूक्ष्म शरीर, या शरीराला अधिष्ठान कोण आहे?
कुटस्थ चैतन्य. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते. आज जे कुटस्थ चैतन्य आहे ते बोलतय म्हणून मी बोलतोय आता तुमच्या समोर. त्यांनी सांगितलं याचं बोलणं बंद करायचं. हे कोणा म्हणजे अधिष्ठान कोण आहे, हे चैतन्य. त्याच्यावरती शरीर आता काम करतंय, त्याच्यावरती शरीर काम करते. त्या आत असणाऱ्या कुटस्थ चैतन्यावरती या शरीरातला व्यवहार चाललेला आहे, व्यवहार चाललेला आहे. असं ते कुटस्थ चैतन्य आणि बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान यांच्यातील कुटस्थ चैतन्याचा जो आभास मिळून जीव चैतन्य. आता बुद्धी ही कुठं राहते, स्थूल शरीरात राहत नाही, सूक्ष्म शरीरात राहते. बरं का, बुद्धी स्थूल शरीरात राहत नाही. आतल्या सूक्ष्म शरीरामध्ये बुद्धी राहते. बरं का, अज्ञान कुठं राहतं, कारण शरीरात. प्रत्येकाची जागा ठरलेली आहे. प्रत्येकाची जागा शरीर आहे. स्थूल शरीर आहे, या स्थूल शरीराच्या मध्ये आत आहे ते सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीरामध्ये बुद्धी राहते. त्याच्या आत एक शरीर आहे ते कारण शरीर. तिथं राहतं अज्ञान. लक्षात. बुद्धी कुटस्थ चैतन्य आणि बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान. आता स्थूल शरीर असेल, सूक्ष्म शरीर असेल वा कारण शरीर असेल, या तिन्ही शरीरामध्ये जे आभास म्हणजे प्रतिबिंब चैतन्याचं पडलं ते कुटस्थ चैतन्य एकच आहे. त्यालाच काय म्हणतात, जीव म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, जीव म्हणतात. बुद्धीमध्ये त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये आज आपल्याला स्फुरण आहे. ते कुणाचं स्फुरण आहे, त्या ईश्वराचं. त्या ईश्वराचं स्फुरण आहे. आणि ते स्फुरण असल्यामुळं त्या स्फुरणाने बुद्धी कार्य करते. म्हणून असं या स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर याच्यामध्ये ज्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलं कुठंच त्यालाच जीव चैतन्य हे नाव आहे. लक्षात आलं का. अशा ह्या चार चैतन्यापैकी जीव आणि ईश्वर ही दोन चैतन्य अनुक्रम कुटस्थ व ब्रह्म या चैतन्यावर अध्यस्त असल्यामुळे जीव अधिष्ठान चैतन्याचे कुटस्थ चैतन्य एकच आहे एवढं सांगायचं आहे. बरं का, एवढी जरी चैतन्य म्हणून तुम्हाला सांगितलं असले, हे कळण्याकरता सांगितले, शेवटी हे एकच आहे. हे ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य नाम, जीव चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य अशी चैतन्याचे चार प्रकार सांगितले. एक ब्रह्मचैतन्य, लक्षात ठेवा, गोंदवल्याचं नव. ब्रह्मचैतन्य लोक ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर म्हणतात लोक ना. ब्रह्मचैतन्य, दुसरं ईश्वर चैतन्य, तिसरं कुटस्थ चैतन्य आणि तिसरं जीव चैतन्य असे चार विभागणी केले. प्रत्यक्षात पाहायला गेले तर एकच आहे. उपाधी भेदाने त्याचे चार प्रकार सांगितले आणि त्याच्यात आता आपल्याला ऐक्य करायचं आहे. एक ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य हे मूळ ब्रह्म चैतन्यापासूनच आहेत, हे त्याच्यापासून वेगळं नाही आहे. म्हणून शब्द वापरला की अनुक्रमे, म्हणजे चारही प्रकारचा जर आपण विचार केला तर चैतन्यावर अध्यस्त असल्यामुळे जीवाधिष्ठान चैतन्य असे कुटस्थ चैतन्य आणि ईश्वर अधिष्ठानभूत असे ब्रह्मचैतन्य. त्यात अध्यस्त जीवेश्वरात कल्पित उपाधिकृत भेद असला तरी त्याचा अधिष्ठानभूत असणारे कुटस्थ चैतन्य व ब्रह्मचैतन्य हे दोन चैतन्य तत्वता एकच आहेत. ईश्वराची जी उपाधीमुळं चैतन्यत्व ईश्वर चैतन्य नाव आलं आणि इथं बुद्धीमुळं जीव चैतन्य नाव आलं.
त्या उपाधीचा त्याग करा. उपाधीचा त्याग केल्यानंतर शिल्लक काय राहतं? ब्रह्मचैतन्य एकच राहतं. असं मनन करा. आणि जे ब्रह्मचैतन्य राहतं तेच माझं स्वरूप आहे. याला म्हणतात मनन करणं साधक युक्तीने. साधक युक्तीने मनन करणं. हा हे अभ्यासाचं काम आहे. हा म्हणजे समजून घ्यायला सुद्धा अभ्यासच केला पाहिजे. आणि तसा निश्चय होण्याकरता सुद्धा अभ्यासच केला पाहिजे. अभ्यासाने शक्य आहे बरं का. हा म्हणून या पद्धतीने आपण त्याचं चिंतन करावं. आणखी कसं चिंतन करावं, आणखी तिसरी एक पद्धत सांगितलेली आहे. त्याचा विचार आपण पुन्हा करू. ना आपल्याला संपवायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे ना. समजण्यामध्ये जो आनंद आहे तो संपवण्यामध्ये आनंद नाही आहे. हा तुकोबारांनी वर्णन केले, चवी चवी घेऊ घास. हा ताटात वाढले म्हणून भर 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 खाण्यात आनंद नाही. त्या पदार्थाची चव काय काय आहे ते चावून चावून खाल्लं पाहिजे, नाही का. हा तर त्याचा आनंद. नुसतं तुम्ही खाल्ला तर विचार घरावर स्वयंपाक कसा का झालाय, आम्ही कुठं ते चवीनं खाल्लंय. पोट भरायचं म्हणून खाल्लंय हो. हा तसं समजून घेण्यामध्ये आनंद आहे. आणि तो समजून या पद्धतीनं आपण घ्यावं आणि त्याचं मनन करावं. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.